आणि बेडरूम मध्ये जाण्याचा अधिकार आहे का हे जरा बघावं लागेल. सोलापुरात निलेश राणे स्वतः आमदार आहे, तुमचे मित्र पक्षाचे आहे, तर त्यांनी हे सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे होते. हे जे बंधन राहिले पाहिजे ते नाही. निलेश राणेंनी असं का करावं मला माहिती नाही, पण एक मात्र खरं आहे की बेडरूम पर्यंत जाऊन त्या ठिकाणी अशा प्रकारची व्हिडिओ शूटिंग करणे याच्याबद्दल थोडा मला त्या ठिकाणी थोडा नियमाच्या बाहेर वाटत आहे. पण जे काही त्यांनी पोलिसांच्या किंवा निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून दिलं आहे निलेश राणेंनी, तर मला वाटतं याच्यामध्ये पोलिसांनी आता निवडणूक आयोग योग्य दखल घेईल. शरद पवार यांनी टीका केलेली आहे की पैसे किती द्यायचे याच्यावर चढावळ सुरू आहे, निधी किती द्यायचा यावर चढावळ करून मतं मागितली जात आहे या निवडणुकीमध्ये. नाही, सरकारच्या योजनांचं संपूर्ण मांडणी आम्ही करत असतो. निधी द्यायचे अधिकार सरकारचे आहे, त्यामुळं आम्हाला जे अधिकार प्राप्त आहे म्हणजे तीनही पक्ष जो त्या ठिकाणी निधी वाटपाचा निर्णय करतं, शिवसेना किती, राष्ट्रवादी किती किंवा भाजप किती, आमचे आमदार तसे असं नियोजन करतात. आता नियोजनामध्ये 237 आमदार आहे, त्यापैकी फंडचं नियोजन होतं, त्यामुळं सर्वांना अधिकार आहे आणि शेवटी अंतिम मुख्यमंत्री करतात, त्यांच्या खात्याचे अधिकार त्यांना आहेत. तर मला असं वाटतं की शरद पवार साहेबांनी सरकार चालवलं अनेक वर्ष, त्यांनी सरकारमध्ये बसून निधी वाटलेला आहे, त्यांनी अनेक निवडणुका निधीची घोषणा करून लढलेल्या आहे, त्यांनी अनेक निवडणुका निधीच्या घोषणा करून जिंकलेल्या आहे. त्यामुळे शरद पवार साहेबांनी आता इतक्या उशिरा आम्हाला हे सांगणे मला वाटतं योग्य नाही. शरद पवार गटाची आणि शिंदे सेनेची युती झालेली आहे सोलापुरामध्ये, तर त्यांनी शशिकांत शिंदे असे म्हणाले की ही युती भविष्यातील नांदी असेल म्हणून. एखाद्या छोट्या युतीमध्ये एवढं हुरळून जाण्याची शशिकांत शिंदेना गरज नाही. अनेक ठिकाणी अशा वेगवेगळ्या युती झाल्या. स्थानिक लेवलला कधी कधी राजकारणामध्ये मित्र पक्षाचं नाही पटलं, काही कोणी शरद पवारजीला सोबत घेतलं, काही ठिकाणी एकतर पंजाचे बॅनर दिसत आहे मला धनुष्यबाणसोबत. त्यामुळं हे जे चालू आहे ना याचा काही महायुतीशी संबंध नाही आहे. आम्ही सर्व नेते वरच्यावर बोलतो आहेत. कालच मी अजितदादाशी बोललो, एकनाथ शिंदे साहेबांशी बोललो, देवेंद्रजी बोलतात आहे. शेवटी लोकल कार्यकर्ते 8-10 वर्षांनी निवडणुकीला समोर चालले आहे आणि हे घोडा मैदान लागलं आहे. त्यामुळं एका पदावर एका वेळी एकच माणूस जाऊ शकतो. त्यामुळं प्रत्येकाला वाटतं मी लढलो पाहिजे. मोठा निर्णय घेतलेला आहे, कर्ज वसुलीसाठी 1 वर्षाची स्थगिती दिलेली आहे. मोठा दिलासा आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना. नाही, आधीपासूनच देवेंद्र फडणवीसजीचं सरकार, आमचं सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने उभं आहे. मधल्या काळातही आम्ही सांगितलं होतं की जेव्हा अशी परिस्थिती येईल, शेतकऱ्याच्या गळ्याशी येईल, तेव्हा सरकार काही निर्णय करेल आणि म्हणून 1 वर्षाची स्थगिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी दिलेली आहे. आणि आधी या ठिकाणी ठरवलं आहे की 30 जून 2026 पर्यंत ज्या गरीब शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे त्यांचाही निर्णय आमचं सरकार करणार आहे. आणि आता मात्र तात्पुरती स्थगिती दिलेली आहे, जेणेकरून कोणीही शेतकऱ्याच्या घरी जाणार नाही, शेतकऱ्याचा कोणी त्या ठिकाणी तगादा लावणार नाही, शेतकऱ्याला आत्महत्येकडे कोणी नेणार नाही. याकरता एक कडक पाऊल म्हणजे एक चांगलं पाऊल माननीय देवेंद्र फडणवीसजींनी घेतलेलं आहे. सर्जिकल स्ट्राईक आहे, वाळू माफियांवर तुम्ही जागीच परमिट रद्द होईल, त्यांची परवानगी रद्द होणार आहे. आता परिवहन विभाग आणि महसूल विभाग एकत्र आला आहे. जसं पोलीस आणि महसूल एकत्र होतं, आता परिवहनला आम्ही सोबत घेतलं. मी प्रताप सरनाईकजी यांचे आभार मानतो, परिवहन मंत्र्याचे, की त्यांनी आम्हाला या ठिकाणी मदत केली. आणि आता एकदा गाडी पकडली तर 30 दिवस सस्पेंड होणार आहे अवैध वाळूची, 2दा पकडली तर 60 दिवस सस्पेंड होणार, आणि एकच गाडी 3दा पकडली वाळू चोरीमध्ये तर परमनंट सस्पेंड करण्याचा निर्णय परिवहन खात्याने घेतला. आमच्या महसूल खात्याला मोठा दिलासा माननीय प्रताप सरनाईकजी परिवहन खात्याने दिला आहे. मी प्रताप सरनाईकचे यांचे मनापासून आभार मानतो. पंकजाताईंनी मांडलं होतं, सर्वांनीच मांडलं होतं, आम्ही सर्वांनी मांडलं की मध्य प्रदेश सारखी, छत्तीसगड सारखी एक चांगली योजना आमच्या लाडक्या बहिणीकरता आली पाहिजे. एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री असताना त्यांनी पुढाकार घेतला, देवेंद्रजींनी चांगलं मॉडेल तयार केलं, अजितदादांनी संमती दिली. त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी असताना देवेंद्रजींनी सर्वांनी बसून ही योजना तयार केली आहे. अजितदादा बसले होते आणि त्यामुळं आमच्या महायुतीची योजना आहे, आमच्या महायुतीची ही योजना आहे, महायुती राहणार आहे. आणि त्यामुळं महायुती सरकार जोपर्यंत आहे तोपर्यंत आमची लाडकी बहीण योजना सुरू राहील.